तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ्सच्या चॅनलवरती. तर शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी कार्ड आहे ॲग्रोस्टेक योजनेअंतर्गत जे तुम्हाला एक फार्मर आयडी मिळतो, एक शेतकरी कार्ड तुम्हाला मिळतं. त्या शेतकरी कार्डचं काय तुम्हाला फायदा होणार आहे आणि ते काढण्यासाठी तुम्हाला कोणते-कोणते कागदपत्र लागतात आणि ते कुठून काढायचं, या सर्व विषयांची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे एक PDF आहे, की ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, की सर्व शेतकरी बंधूंना सूचना. आणि ही जी आहे ती एक महत्त्वाची सूचना असणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते, की ॲग्रिस्टेक योजना अंतर्गत आपला 7/12 आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल, ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल. म्हणजेच म्हणण्याचा म्हणजे या सूचनेचा उद्देश असा आहे, की जी ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत आपल्याला 7/12 लिंक करायचा आहे आणि तो लिंक केल्यानंतर तुम्हाला जो फार्मर आयडी मिळतो, त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यातील ज्या योजना आहेत, त्यांचा खूप सारा फायदा होणार आहे. जसं की PM किसान असेल किंवा विविध शेती रिलेटेड सर्व योजना असतील, त्यांचे जे अनुदान आहे, ते डायरेक्ट तुमच्या खात्यात जे आहे, ते या फार्मर आयडीमुळे जमा होईल. आणि जेव्हा तुम्हाला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी डॉक्युमेंट्स जे आहेत, ते CSC सेंटरला द्यावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला जर तुमचा फार्मर आयडी तुमच्याकडे असेल, तुम्ही काढलेला असेल, तर तुम्हाला सर्व जे काम आहे ते एकदम सुरळीत होणार आहे. जास्त काही परेशान होण्याची गरज पडणार नाही. जास्त काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते CSC केंद्रावरती देण्याची गरज पडणार नाही. फक्त आणि फक्त या एक फार्मर आयडीमुळे. त्याच्यामुळे ही फार्मर आयडी खूप महत्त्वाची आहे. कारण याला तुमचा 7/12 जो आहे तो तुमच्या आधारला लिंक असतो. त्याच्यानंतर आता पुढचं पाहूया. ज्याद्वारे आता हे तर पाहिलं आपण. जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्या पीक विमा, पीक कर्ज, PM किसान व विविध पीक अनुदान यांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. ही फार्मर आयडी तुमच्यासाठी बनवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची एक नवीन ओळख शेतकरी म्हणून ऑनलाईन जी आहे ती शासनाकडे लावली जाईल, की ज्याच्यावरती तुमचा 7/12 आधार जे आहे ते सर्व काही माहिती लिंक असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सरळ सोपी पद्धत सुटसुटीत जी आहे ती होणार आहे. जास्त काही परेशानी तुम्हाला होणार नाही. तर त्यामुळे आता आपण पाहूया हे काढायचं कुठे? तर त्यासाठी आपल्या जवळच्या संगणक परिचालक जसे की सरकार सेवा केंद्र, CSC, त्याच्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस सेंटर याच्यावरती या कार्यालयावरती तुम्ही भेट द्या. याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचा 7/12 जो आहे तो लिंक करून घ्या व फार्मर आयडी जो आहे तो बनवून घ्या. आणि हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आता सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या ऑनलाईन होत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी देखील ऑनलाईन झाला पाहिजे आणि शेतकऱ्याची जी नोंदणी आहे ती देखील ऑनलाईन झाली पाहिजे. आणि याच्यामुळे ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला या सर्व जे योजना आहेत जसं की पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, PM किसान किंवा विविध सर्व जे अनुदानित योजना असतील त्याचा लाभ जो आहे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावरती मिळेल. त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करण्याची गरज पडणार नाही, जास्त कागदपत्री काम करण्याची गरज पडणार नाही. ऑनलाईन नोंदणी असल्यामुळे त्याच्यावरती ऑलरेडी सर्व गोष्टी लिंक असल्यामुळे तुमचं काम जे आहे ते सरळ आणि सोपं होऊन जाईल. तर आता आपण पाहूया त्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी काढण्यासाठी कोणती कागदपत्रे जी आहेत ती गरजेची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला असणार आहे आधार कार्ड. त्याच्यानंतर असणार आहे मोबाईल क्रमांक. आधार कार्डला लिंक असावा. म्हणजे तुमचा जो इथे तुम्ही पाहू शकता. तर सुरुवातीला आहे आधार कार्ड. त्याच्यानंतर असणार आहे मोबाईल नंबर तुमचा. पण तो जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या आधारशी संलग्न लिंक असायला हवा. त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी देखील लिंक्स असायला हवा. कारण जेव्हा या योजनेचे सर्व पैसे जे आहेत, अनुदान जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होईल, तेव्हा तुम्हाला जर तुमचा मोबाईल क्रमांक जर तुमच्या खात्याशी लिंक असेल, तरच तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. पैसे तुमचं अकाउंट डेबिटेड झालं किंवा क्रेडिटेड झालं, या सर्व गोष्टींचे मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. त्याच्यानंतर तुम्हाला 7/12 आणि नमुना 8 याविषयीची माहिती, याविषयीची जे डॉक्युमेंट्स लागतील ते देखील तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. तर तुम्हीच पाहू शकता हे सर्व आधार कार्ड असेल, तुमचा मोबाईल असेल, तुमच्या बँक खात्याची माहिती असेल, तुमचा 7/12 असेल, तुमचा 8 असेल, हेच जर तुमचं एका फार्मर आयडीला जर सगळं जॉइन असेल, तर तुम्हीच पाहू शकता की हे जे काम आहे फार्मर आयडीचं ते किती सरळ सोपं होईल. तुम्हाला किती गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या वाचतील. त्याच्यामुळे जे शेतकरी आहेत त्यांना फार्मर आयडी काढणं, शेतकरी कार्ड काढणं, किसान कार्ड काढणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आतापर्यंत तुमचं किसान कार्ड काढलेलं नसेल, तर लवकरात लवकर जवळील ऑनलाईन CSC सेंटर किंवा त्याच्यानंतर जे ऑनलाईन सर्व जे शेतीची कामे जिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता किंवा विविध योजनांची माहिती मिळवता,
तिथे जाऊन तुम्ही या फार्मर आय डीसाठी जे आहे ते भेट द्या आणि फार्मर आय डी तुमची लवकरात लवकर तयार करून घ्या, कारण ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तर अशाच शेतीविषयक आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.